पाताळगंगा नदीच्या वेगवान प्रवाहात बुडणाऱ्या तरुणासाठी एका धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अमोल कदम याने पुन्हा एकदा आपल्या अनुभवाची आणि प्रसंगावधानाची प्रचिती दिली। जीवाची पर्वा न करता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत त्याने बुडणाऱ्या तरुणाला सुरक्षित बाहेर काढले। या थरारक बचाव कार्यामुळे अमोल कदमच्या धाडसाचे कौतुक होत आहे। हेल्प फाउंडेशनच्या भक्ती साठेलकर यांना एका व्यक्तीच्या नदीत बुडत असल्याची माहिती मिळाली। त्यांनी तत्काळ अमोल कदम याला निरोप दिला। माहिती मिळताच अमोल कदम आणि महेश भोसले यांनी आयओसी ब्रिज परिसरातून पाताळगंगा नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली। संबंधित व्यक्तीला पाण्यात बुडताना पाहिलेल्या महिलेचा मुलगा इम्रान शेख हा देखील मदतीसाठी या मोहिमेत सहभागी झाला। नदीपात्रात शोध सुरू असतानाच अमोलने परिस्थितीचा अंदाज घेत एक महत्त्वाचा निर्णय घेतला। इतरांकडून एका दिशेने शोध सुरू असताना अमोलने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पाण्यात उतरण्याचा धोका पत्करला आणि काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याला एक तरुण पाण्यात गटांगळ्या खाताना दिसला। क्षणाचाही विलंब न करता अमोलने प्रवाहाच्या विरोधात पोहत त्या तरुणापर्यंत मजल मारली। त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेत नदीच्या काठाकडे आणण्यात आले। या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये महेश भोसले आणि इम्रान शेख यांनी मोलाची साथ दिली। अखेर तरुणाला आयओसी ब्रिजजवळ सुरक्षित आणण्यात यश आले। बचावण्यात आलेल्या तरुणाचे नाव सचिन असल्याचं समजतंय। त्याला उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर रेस्क्यूचे प्रशिक्षण घेतलेल्या अमोल कदमने यापूर्वीही अनेक बचाव मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे। संकटाच्या क्षणी अनुभवाचा वापर करून योग्य निर्णय घेण्याची त्याची क्षमता पुन्हा एकदा एका तरुणासाठी जीवनदायी ठरली। प्रवाहाचा वेग मोठा होता, मात्र अमोलच्या धाडसापुढे मृत्यूची लाटही थोपवली गेली आणि एका कुटुंबाचा आधार वाचला। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।